अकारण करुणावर्णालय भक्तांच्या कल्पतरू अखिल कोट ब्रह्मांड नायक समस्त सृष्टीचे माता धाता पितामह असणारे सर्व गुण ऐश्वर्य संपन्न परिपूर्णोत्तम भगवान श्री शिवजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा प्रथम दिवस स्थान देवता कुल देवता ग्राम देवता गुरु देवता संत देवता इष्ट देवता सद्गुरु देवता ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने भगवान दत्तात्रय आणि भगवान महादेवाच्या प्रांगणामध्ये परमदिव्य मंगलमय श्री शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। भगवान श्री शिवजींची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असणाऱ्या श्री शिव महापुराण कथा अंतर्गत भगवान महादेवाचं तत्व जाणण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। श्री शिव महापुराण कथेच्या श्रवणाने महादेव कसे आहेत, महादेवाचा स्वभाव कसा आहे, महादेवाचे इतर अवतार कसे झालेले आहेत, महादेवाचं दिव्य चरित्र काय आहे, महादेवाचं राहण्याचं नित्य निवास स्थान कोणतं आहे, भगवान महादेवाने कोणकोणत्या लीला केलेल्या आहेत, हे सर्व श्री शिव महापुराण कथेद्वारे आपण श्रवण करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या या पवित्र पावन गावामध्ये प्रथमतःच येण्याचा हा प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला। कथासार चॅनलच्या माध्यमातून YouTube द्वारे, मोबाईल मधून, टीव्ही द्वारे किंवा जी टॉकीजच्या माध्यमातून आपल्या नगरवासियांनी कथा श्रवण केली आणि त्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये येण्याचा हा दिव्य योग या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। या ठिकाणी येऊन प्रथमतःच तुम्हा सर्व संत माता पित्यांचं दर्शन घडलेलं आहे, माझं परमभाग्य। या ठिकाणी कोणी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानी आत्मज्ञानी, समस्त ग्रामस्थ, सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री शिव महापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ होतोय। आनंद वाटतोय आपल्या या गावामध्ये येऊन की ज्या गावामध्ये श्री संत गोरोबा काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि पवित्र पावन भूमीमध्ये ज्या महात्म्यांचं आगमन होऊन गेलेलं आहे, त्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये निश्चितच त्यांच्या चरण रजामुळे या ठिकाणच्या भूमीमध्ये भक्ती तत्व त्याच वेळेस टाकलं गेलेलं आहे आणि ते भक्ती तत्व या भूमीमध्ये पडल्यानंतर त्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक वर्षापूर्वी जेव्हाही कधी गोरोबा काका आलेले असतील त्यावेळेस भक्तीचं रोपट या ठिकाणी लावलं गेलेलं आहे आणि त्याचा वेल किती मोठा झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे। एकदा नाही अनेक वेळेस आपल्या गावामध्ये सप्ताह होतो, कथा कीर्तनांचं आयोजन केलं जातं आणि आपण सर्वजण भक्ती रसाचं पान करत आहात, भगवान परमात्म्याची भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहात। याही वेळेस या ठिकाणी शिव महापुराण कथेच्या निमित्ताने आपण भगवान परमात्म्याच्या भक्ती रसामध्ये डुबकी मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि भक्तीमध्ये नाहून निघण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। कथा आहे श्री शिव महापुराण कथा। श्री शिव महापुराण ज्याचे लेखक आहेत वेद व्यासजी महाराज,
जे पाराशर नंदन आणि सत्यवतीचे पुत्र आहेत कृष्ण द्वैपायन वेद व्यासजी महाराज, त्या वेद व्यासजी महाराजांनी एका वेदाचे 4 भाग केलेले आहेत. सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. वेद अतिशय कठीण आहे. तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य लोकांना वेद समजणार नाही, वाचलं तरी कळणार नाही. कारण वेदाची भाषा आहे संस्कृताची भाषा आणि अतिशय कठीण, सर्वसामान्य जीवांना समजणार नाहीत. त्याच्यामुळे वेद सोप्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत वेद व्यासजींनी पुराणांच्या माध्यमातून. जेवढेही 18 पुराण आहेत आणि इतर उपपुराण आहेत त्या पुराणांच्या माध्यमातून वेद सोप्या शब्दामध्ये लिखाण करण्याचा प्रयत्न वेद व्यासजींनी केलेला आहे. ते वेद सर्वसामान्यांना समजण्यासाठी उपनिषदांचं लिखाण सुद्धा वेद व्यासजी महाराजांनी केलेलं आहे. आणि त्याच वेद व्यासजी महाराजांची एक रचना आहे ते म्हणजे श्री शिव महापुराण. वेद व्यासजींनी शिव पुराण याची रचना केल्यानंतर, लिखाण केल्यानंतर या पुराणाला शिव पुराणच हे नाव का दिलेलं आहे याच्या मागे कारण आहे. कारण भगवान महादेवाचे सुद्धा एक नाम नाहीत. जसं श्री हरी विष्णूचे विष्णू सहस्र नाम आहेत, म्हणजे सहस्र नामामध्ये ते बद्ध केलेले आहेत म्हणून सहस्र आहेत, नाही तर अनंत नाम आहे. हरी अनंत, हरी कथा अनंत, तसं अनंत नाम आहेत श्री हरी विष्णूंचे. तसं महादेवाला सुद्धा अनंत नाम आहेत. जसं ललिता सहस्रनाम, देवी भगवतीचे सुद्धा सहस्रनाम लिहून सहस्रनामामध्ये बद्ध केलेलं स्तोत्र आहे, तसं श्री शिवजींचे सुद्धा अनेक नावं आहेत. सहस्र म्हणजे हजारोपेक्षाही जास्त नाम आहेत. परंतु तरी देखील त्या सर्व नावांपैकी महादेवाच्या या पुराणाला शिव हेच नाव का दिलेलं आहे? महादेव महापुराण ही नाव देऊ शकत होते, शंकर महापुराण ही नाव देऊ शकत होते, उमापती महापुराण ही नाव देऊ शकत होते, कैलासपती सुद्धा नाव देऊ शकत होते. अनेक नावापैकी दुसरं कोणतंही नाव देऊ शकत होते. परंतु वेद व्यासजी महाराजांनी या पुराणाला शिव पुराण हेच नाव का दिलेलं आहे? त्याच्या मागचं कारण, शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. शंकरोति कल्याणमिति शंकरः. शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण. जगताचं कल्याण होण्यासाठी ज्या पुराणाची रचना वेद व्यासजींनी केलेली आहे त्या पुराणाचं नाव वेद व्यासजींनी शिव पुराण दिलेलं आहे. कारण त्यांचा उद्देश आहे जगताचं कल्याण झालं पाहिजे, जगताचं हित झालं पाहिजे, जगताचं, जगतवासियांचं भलं झालं पाहिजे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, सगळे तरुण गेले पाहिजे. आणि म्हणून तरुण जाण्यासाठी जर कोणतं पुराण असेल तर ते आहे शिव पुराण. म्हणून शिव हे नाव वेद व्यासजी महाराजांनी या पुराणाला दिलेलं आहे. पुराणाची रचना वेद व्यासजींनी केली आणि वेद व्यासजींनी पुराणाची रचना केल्यानंतर या पुराणावर चर्चा जी झालेली आहे ती 2 ठिकाणी झालेली आहे. एक आहे नैमिषारण्यामध्ये आणि एक आहे तीर्थराज प्रयाग या ठिकाणी. नैमिषारण्यामध्ये ही 88,000 शौनकादिक ऋषी एकत्र झाले, मुख्य कार्य करत होते यज्ञ करण्याचं. त्या ठिकाणी तेच शौनकादिक ऋषी जेव्हा एकदा तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे, ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्या तीर्थराज प्रयाग या ठिकाणी शौनकादिक ऋषी आलेले होते. शौनकादिक ऋषी आहे 88,000 साधू, सगळ्यांना मिळून एकच नाव आहे शौनकादी ऋषी. भगवत भक्त आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, सर्व शास्त्र आणि सर्व वेदांचं ज्यांना ज्ञान आहे
अशी महात्मे आहेत 88,000 शौनकाधिक ऋषी. पण नेहमी कार्य करतायत यज्ञ याग करण्याचं. पूर्वीचे साधू संत महात्मे यज्ञ करत होते. काय यज्ञ करत होते? त्याच्या मागचं कारण होतं. यज्ञ केल्यामुळे जगताचं कल्याण होतं. यज्ञ केल्यामुळे सात्विक वायुमंडल तयार होतं. यज्ञ केल्यामुळे वातावरणाची शुद्धी होते. म्हणून पूर्वीचे साधू संत महात्मे यज्ञ करत होते. त्याच्या मागे शास्त्रीय ही कारण आहे, म्हणजे आध्यात्मिक ही कारण आहे आणि वैज्ञानिक ही कारण आहे. वैज्ञानिक कारण कोणतं आहे? जेव्हा जेव्हा यज्ञ केला जातो बघा, वास्तुशांती जरी असेल, एखाद्या कोणाची शांती करायची असेल तर त्यावेळेस यज्ञ करत असताना कोणत्याही झाडाचे लाकडं आणून त्या यज्ञामध्ये टाकत नाही. त्याच्यासाठी समिधा आणून टाकली जाते. त्या समिधेमध्येही कोणत्या झाडाची समिधा म्हणजे मूळ खोड पाहिजे त्यालाही नियम आहेत. ब्राह्मण देवता ज्या झाडाचं वर्णन करून सांगतात त्याच झाडाचे त्या ठिकाणी वाळलेले लाकडं आणावे लागतात आणि ते समिधा म्हणून टाकावे लागतात. वड असेल, पिंपळ असेल. आणि जेव्हा ते समिधा म्हणून टाकले जातात आणि जेव्हा ते प्रज्वलित केली जाते अग्नी, त्यावेळेस त्या अग्नीतून त्या झाडांद्वारे जो धूर बाहेर पडतो, तो धूर ज्या समिधा वापरलेल्या आहेत त्यांच्यामुळे निघणारा जो धूर आहे तो वातावरणाची शुद्धी करणारा असतो. वातावरणामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जे कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतंय, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दूषित वायू त्या ठिकाणी बाहेर पडतायत. गाड्यांपासून बाहेर पडणारा जो धूर बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे जे वातावरण दूषित होतंय, ते वातावरण जेव्हा दूषित होतंय काही कालावधीनंतर विद्यालयामध्ये विज्ञानामध्ये ज्ञान दिलं जातं आजच्याही विद्यार्थ्यांना. मला वाटतं 8वी 9वीच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं असेल की पृथ्वीच्या वरती एक ओझोनचा थर आहे आणि ओझोनचा थर हळूहळू पातळ होतोय. त्या ओझोनच्या थराचं महत्व असं आहे की सूर्याचे जे किरण आहेत ते ओझोनच्या थरातून पृथ्वीवर येतात. ओझोनचा थर आहे म्हणून आपण जिवंत आहोत. नाहीतर सूर्याचे प्रखर किरण जर डायरेक्ट पृथ्वीवर आले तर डायरेक्ट पृथ्वीवर आल्याबरोबर लगेच ते पृथ्वीवर आले तर ते एवढे प्रखर असतात की ते असहनीय आहेत. ते जर अंगावर पडले, आताही आपण बघतोय की काही वर्षापूर्वी एवढी उष्णता नव्हती जितकी आज उष्णता निर्माण होते. काही वर्षानंतर ही उष्णता अजून निर्माण होणार आहे. त्याचं कारण आहे वृक्षतोड. परिणाम, वृक्षांपासून जो ऑक्सिजन तयार होतो त्या ऑक्सिजनमुळे ओझोनचा थर तयार होतो. पण झाडं नसल्यामुळे, झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे ओझोनचा थर पातळ होतोय आणि हा थर जर समाप्त झाला तर डायरेक्ट किरण पृथ्वीवर आले तर एवढी उष्णता वाढेल की मानव जीवन अतिशय कठीण होणार आहे. भविष्यात उष्णता अजून वाढणार आहे. पण ज्या ज्या वेळेस यज्ञ केला जातो त्या यज्ञातून जो धूर बाहेर पडतो त्याच्यामुळे ओझोनचा थर हा घट्ट होतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं रक्षण होतं, मानवांचं रक्षण होतं. त्याच्यामुळे त्या काळातले महात्मे यज्ञ करण्याच्या मागचे त्यांचं हे वैज्ञानिक एक कारण होतं. आणि दुसरं पारमार्थिक आणि शास्त्रीय कारण काय होतं तर यज्ञामुळे पापाचार कमी होतो, यज्ञामुळे वेदाचा उच्चार होतो, यज्ञामुळे वायूची शुद्धी होते, यज्ञामुळे सात्विक वायुमंडल निर्माण होतं आणि यज्ञामुळे संपूर्ण मानव जातीचं कल्याण होतं. हे एक कारण यज्ञाचं होतं. शौनकाधिक ऋषी यज्ञ करत होते. मुख्य कार्य आहे यज्ञ करण्याचं. पहाटेपासून दुपारपर्यंत यज्ञ होत होता. परंतु दुपार नंतर भोजन झालं की रात्रीपर्यंतचा कालावधी व्यर्थ वाया जात होता. मग अर्धा दिवस काय करायचं? साधू संत महात्मे आपल्या जीवनातला एकही क्षण व्यर्थ वाया जाऊ देत नाही.
अर्धा दिवस काय करायचं, मनामध्ये इच्छा निर्माण झाली, सत्संग झाला पाहिजे. आणि इच्छा निर्माण झाल्याबरोबर शौनकादिक ऋषींना भेटण्यासाठी म्हणजे यज्ञाला भेट देण्यासाठी व्यासजींचे शिष्य श्री सूतजी महाराजांचं आगमन झालं. श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय. श्री सूतजी महाराजांचं आगमन झालं आणि सूतजी महाराज आल्यानंतर शौनकादिक ऋषींना आनंद झाला. शौनकादिक ऋषी जागेवर उठून उभे राहिले स्वागत करण्यासाठी सूतजींचं. आता सूतजी महाराज शौनकादिक ऋषींपेक्षा वयाने कमी आहेत, लहान आहेत, परंतु तरी देखील त्यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी 88,000 साधू जागेवर उभे राहिले. त्याच्या मागचं कारण काय आहे? वयाने मोठं असण्यापेक्षा ज्ञानाने जो मोठा असेल त्या ज्ञानामुळे त्या व्यक्तीला किंमत प्राप्त होते. त्याच्यामुळे वयाने मोठी असलेली व्यक्ती सुद्धा कमी वय असलेल्या व्यक्तीच्या पुढे झुकते का? ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून. ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून. सूतजी महाराजांना माहित आहे माझा हा सन्मान, हा सत्कार का होतोय. सूतजी महाराज मनोमन विचार करतायत, हा सत्कार माझा नाही, माझ्या गुरु कृपेचा हा सत्कार आहे. हा सत्कार माझा नाही. वेद व्यासजींची कृपा माझ्यावर आहे. वेद व्यासजींनी मला ज्ञान दिलेलं आहे. वेद व्यासजींच्या कृपेमुळे ज्ञान दृष्टी मला प्राप्त झालेली आहे. मी वेद व्यासजींचा शिष्य आहे म्हणून बाकीचे माझा सन्मान करतायत. हे ज्ञान सूतजी महाराजांना आहे. म्हणजे याचा अर्थ जर जगातले मोठे लोक कमी वय असलेल्या लोकांसाठी जर सत्कारासाठी उभे राहिले तर कमी वय असलेल्या लोकांनी असं समजायचं नाही की मी फार ज्ञानी आहे, मी फार ज्येष्ठ आहे, मी फार श्रेष्ठ आहे. नाही, आपण श्रेष्ठ नसतो. आपल्यावर ज्यांची कृपा झालेली असते हा सत्कार त्यांचा असतो. वैद्य बाबा एक सुंदर उदाहरण द्यायचे. म्हटले एकदा एका महात्म्याची स्वारी निघाली घोड्यावर. महात्मे घोड्यावर निघाले वाजत गाजत. गावकऱ्यांनी सत्कार केला. महात्मे आले गावामध्ये. आता महात्मे बसलेले होते घोड्यावर, पण जेव्हा गावातल्या बाया आणि माणसं त्या महात्म्यांचं पूजन करण्यासाठी आले त्यावेळेस आल्यानंतर महात्म्यांच्या मस्तकापर्यंत त्यांचा हात पोहोचत नव्हता, कारण ते होते घोड्यावर बसलेले. मग काय करायचे? ते पूजेचं ताट घेऊन आले की घोड्यालाच हळदी कुंकू, आणलेला हार घोड्याच्या गळ्यामध्ये. कुणाच्या? घोड्याच्या गळ्यामध्ये. घोड्याच्या गळ्यामध्ये हार घातला, घोड्याचं पूजन केलं, घोड्यालाच तिलक लावला. घोड्याला असं वाटायला लागलं की मीच फार श्रेष्ठ आहे, मी फार मोठा आहे. पण घोड्याची पूजा होत होती की महात्म्यांची पूजा होत होती? खऱ्या अर्थाने पूजन चालू होतं महात्म्यांचं, पण पूजन केलं जात होतं घोड्याचं. तसं आमच्यासारख्या लोकांनी अजिबात असं समजायचं नाही की आमचं पूजन होतंय. गळ्यामध्ये टाकलेले हार हे आमच्यासाठी आहेत असं आमच्यासारख्या लोकांनीही समजायचं नसतं. ज्यांची कृपा झालेली आहे, ज्या गुरुदेवांनी कृपा केलेली आहे, हा सत्कार त्यांचा असतो. हा सत्कार त्या महात्म्यांचा आहे, त्या गुरुदेवांचा आहे, त्या भगवान परमात्म्याचा आहे. तसं सूतजी महाराज सुद्धा विचार करतायत की हा सत्कार माझा नाही, हा माझ्या गुरु कृपेचा परिणाम आहे. सूतजी महाराज त्या ठिकाणी आनंदाने आलेले आहेत आणि शौनकादिक ऋषी हात जोडून श्री सूतजींच्या समोर बसले आणि सूतजींना नमस्कार केलेला आहे. हात जोडून विनंती करतायत, हे सूतजी महाराज, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही वेद व्यासजींचे शिष्य आहात
आणि केवळ वेद व्याजींचीच तुमच्यावर कृपा झालेली आहे असं नाही, श्री शुकदेवांची सुद्धा तुमच्यावर कृपा झालेली आहे. म्हणजे व्यासजींचे पुत्र जे श्री शुकदेवजी आहेत, ज्यांनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवत सांगितलं, त्या श्री शुकदेवजींची ही कृपा तुमच्यावर झालेली आहे. महात्मन, तुम्ही कधी आम्हाला श्रीमद भागवत कथा सांगितली? हे महात्मन शौनकादिक ऋषी म्हणतायत सूतजी महाराजांना की कधी तुम्ही आम्हाला शिवकथा, कधी तुम्ही आम्हाला रामकथा सांगितली, कधी विष्णू कथा सांगितली, कधी देवी भागवत सांगितलं, कधी स्कंद पुराण सांगितलं, वेगवेगळे पुराण तुम्ही आम्हाला सांगितले. परंतु यावेळेस आमची इच्छा अशी आहे की भगवान महादेवाचं पुराण तुम्ही आम्हाला सांगा. महादेवाचं कार्य कसं आहे, महादेवाने कोणत्या लीला केलेल्या आहेत, महादेवाला काय प्रिय आहे. हात जोडून त्या ठिकाणी शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना विचारतायत. हे महात्मन, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवीत प्रभो, आख्यायिनी कथा सार पुराणानां विशेषतः. हे सूत महाप्राज्ञ शौनकादिक ऋषी म्हणतायत, हे सूतजी महाराज तुम्ही कसे आहे? महाप्राज्ञ, ज्यांची प्रज्ञा म्हणजे बुद्धी कशी आहे? महान म्हणजे मोठी आहे. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवित प्रभू. महात्मन, तुम्हाला सर्व सिद्धांत माहित आहे, सर्व प्रकारचं ज्ञान माहित आहे, तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. म्हणून आमची विनंती आहे काय,